तर बघा मंडळी, मी तुम्हाला आज वडे बनवून दाखवणार आहे. भगर आणि साबुदाण्याचे वडे इतके खुसखुशीत होतात, ते अजिबात तेलकट होत नाहीत आणि चवीला पण खूप छान लागतात. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खूप म्हणजे खूप छान लागतात हे वडे. हे बघा, अजिबात तेलकट नसतात. हे बघा, आणि चवीला पण एवढ्या अप्रतिम लागतात नाही. हे बघा, तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नमस्कार मंडळी. तर इथं बघा, मी ही 1 वाटी भगर घेतलेली आहे. आता एक कढई तापायला ठेवली, त्याच्यात ही भगर भाजायला टाकली. आणि साबुदाणा घेतला आहे, हा पण आता कढईत भाजायला टाकू. याला बघा, चांगलं बारीक गॅसवर आहे ना भाजून घ्यायचं चांगलं. छोटी शेगडी आहे ना, ते छोट्या शेगडीवर ठेवलं आहे. एक 4-5 मिनटं मस्त बारीक गॅसवर भाजते, खरपूस भाजते छान. तर याला आपण भाजून घेऊ. आता हे भाजतंय ना, तोपर्यंत एक बटाटा आपण चिरून घेऊ. तर बघा, इथे 2 आलू आहेत. हे आलू मी छिलून घेतलेत. आता या पाण्यामध्ये याला खिसून घेऊ. जे घाण पाणी असेल ते लगेच निघून जातं पाण्यात टाकल्यामुळे. तर बघा, हे 2 बटाटे मी किसणीने किसून घेतलेत आणि 2 पाण्याने धुवून घेतले. आता हे साईडला ठेवू आणि शेंगदाणे मिरची भाजून घेऊ. आता बघा, ही भगर छान भाजली आणि शाबू तांदूळ आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ. आणि ह्याच कढईत शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आहेत, त्या भाजून घेते. तर बघा, आता हे थंड झालं आहे. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. याला फॅन खाली ठेवलं होतं थंड व्हायला. तर हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. आता ह्याच भांड्यामध्ये हे शेंगदाणे आणि मिरची हे बारीक करून घेते. हे बघा, बारीक करून घेतलं. हे पण याच्यात काढून घेते आता. दही आहे, पाऊण वाटी दही आहे, ते दही टाकायचं. आणि हा बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे, तो बटाटा. आणि चवीपुरतं मीठ. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करून घ्यायच्या, मुलं जर खात असतील ना. पाणी जर लागलं तरच थोडंसं टाकायचं, नाहीतर गरज नाही पाण्याची. याला छान सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी लागणार आहे बघा मला. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं पाणी, नाहीतर जास्त होऊ शकतं. पाऊण वाटी लागलं बघा पाणी.
हा काही एकदम गोळा असा पिठासारखा मळता येत नाही. आपल्याला जे वडे करता येतात का ते बघायचं असं दाबून. हे बघा असे येतात आपल्याला करता. आणि नंतर आता आपण ह्याला तेलात सोडायचं. तर बघा इथं मी तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलं असणार हे, याला चेक करू आता. हां तेल तापलं बघा. जे असे छान वडे करून घेतलेत ते तेलामध्ये सोडून द्यायचे. त्याला पलटी नाही करायचं लगेच. आता थोडासा गॅस कमी करते आणि ह्याला 1 मिनिटभर असंच ठेवायचं, नाही तर हे तुटतात लगेच पलटी केले तर. त्याला एक साईड खालची चांगली होऊ द्यायची, नंतर पलटी करायची. तर बघा आता हे हळू चेक करायचे असे. तर आपल्याला आता हे पलटी करू शकतो आपण. असे झाल्याच्या नंतर ह्याला पलटी करून घ्यायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं छान. आता गॅस थोडा परत मोठा केला आहे. छान झाले ते बघा मस्त सगळे. आता याला काढून घेऊ. अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे. एका चाळणीमध्ये काढते याला आता. आणि राहिलेले बाकीचे सगळे असेच बनवून घेते. टाकल्याबरोबर फक्त याला पलटी नाही लगेच करायचं. तर बघा झाले ते वडे बनवून आणि अजिबात तेलकट पण नाही आहे बघा. हे बघा इतके मस्त खुसखुशीत होतात नाही वडे. तर तुम्ही ह्या एकादशीला नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जरी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. धन्यवाद.